जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून 5 फेब्रुवारीला मतदान तर 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला कर्जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात सापडलाय। मात्र यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे ती भारतीय जनता पार्टीची गोंधळलेली रणनीती। कर्जत नगरपालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर भाजप अक्षरशः हादरलेली दिसते। मित्रपक्ष शिंदे शिवसेनेने घात केला अशी भावना कार्यकर्त्यांत पसरली असून त्यामुळे भाजप युती करायची की स्वबळावर जायचे या द्विधा मनस्थितीत भाजप अडकलेली आहे। अशातच भाजपचे नेते व कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी घेतलेली कार्यकर्त्यांची बैठक राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी ठरली। या बैठकीत किरण ठाकरे यांनी थेट स्वबळाचा नारा दिल्याने भाजप सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांवर उमेदवार उभे करणार अशी चर्चा रंगली आहे। मात्र या बैठकीतच एक मोठे राजकीय नाट्य उघड झाले। किरण ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस भाजपचे निर्णयक्षम पदाधिकारीच गैरहजर असल्याची चर्चा समोर आली आहे। त्यामुळे ठाकरे यांचा एकला चलो रेचा नारा खरोखरच प्रभावी आहे की केवळ घोषणाबाजी असा सवाल उपस्थित झालाय। कर्जत नगरपालिका निवडणुकीत भाजपची धुरा रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे होती। त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत भोईर, दीपक बहिरे, रमेश मुंडे, नितीन कांदळगावकर, राजेश भगत हेही सक्रिय होते। मात्र तो पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून आता मित्र बदलण्याच्या हालचाली उघडपणे सुरू झाल्या आहेत। दरम्यान किरण ठाकरे यांच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्याचे बोलले जात आहे। कर्जत शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड आणि कशेळे ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांनीही शिंदे गटाविरोधात भूमिका घेतल्याची चर्चा आहे। त्यातच नेरळ मंडळ अध्यक्ष नरेश उर्फ पप्पू मसने यांनी माझ्या पदाला किंमत नाही असे म्हणत राजीनामा दिल्याची खळबळजनक चर्चा पक्षात सुरू आहे। एकीकडे भाजपचे वरिष्ठ म्हणतायत कार्यकर्त्यांची जी भूमिका असेल तीच अंतिम आणि स्वबळावर लढण्याचे संकेत दिले जात आहेत। मात्र दुसरीकडे अनुभवी नेते जाणून आहेत की युतीशिवाय सत्ता शक्य नाही। एकाकी लढून विजय मिळवणे अवघड असल्याने भाजपसमोर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्यायही खुलेपणाने चर्चेत आहे। थोडक्यात काय तर किरण ठाकरे यांच्या एकला चलोरेच्या भूमिकेला भाजपमधूनच छुपा विरोध दिसतोय। काही पदाधिकारी युतीसाठी आग्रही आहेत। त्यातच किरण ठाकरे यांच्या घरातूनच जिल्हा परिषद उमेदवारी लढवली जाणार असल्याने एकत्र निवडणूक न लढता पर्याय नाही हेही स्पष्ट होत आहे। भाजप युतीशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही हे वास्तव्य आहे। पण युती कोणासोबत? शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट की आणखीन कोणी? या प्रश्नाची उत्तरं येत्या काही दिवसात मिळणार असली तरी सध्या कर्जतच्या राजकारणात भाजपची अवस्था ना घर का ना घाट का अशीच दिसते।